अशा टायमाला काय झालं भगवंतानी विचार केला मनाला पहिल्या सत्ययोगाला. काय नाव पार्वती बोलत होती भगवानाला, होय काय झालेला असायला पहिल्या सत्ययोगाला. काय झालेला मोरायाच्या या देवाला व, मोरायाच्या या देवाला व, मोरायाच्या या देवाला व, मोरायाच्या या देवाला व, राधा राणी या जाऊन 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 व, तेवढ्या बागाया टायमाला व, तेवढ्या बागाया येला व, चांगली बागाया निघून व, लांब तुडया पाल्याला व, लांब तुडया पाल्याला व, लांब तुडया पाल्याला व, कुंभाफळया नगरीला व, कुंभाफळया नगरीला व, नगरीत या जाऊन व, नगरीत या जाऊन व, रूप घेतलं गोसाव्यात, रूप घेतलं गोसाव्यात, सुमरान या मांडल व, सुमरणाच्या या गादीला व, अशा टायमाला काय झालं दादा विचार केला मनाला पहिल्या सत्ययोगाला. काय झालं बरं दादा त्या ठिकाणी आला काय लागली होती बोलायला त्या राजाच्या वाड्याला जाऊन त्याचा गेला. काय लागली होती बरं बोलायला दुरायत राजाला लागली होती सांगायला त्या येळेला. राजाला सांगत होती त्या वेळेला म्हणजे श्रीपापड नगरीला देवाला आपल्या जागेला झाड जंगल झाडीला झाडी झाड जंगलाला. हो त्यावेळी कुंभ्याच्या रानाला गेलेल्या असायला, दाट जंगल काढायला लागलेले असायला पहिल्या सत्ययोगाला. त्या ठिकाणी देवाने बाबाचं रूप पालटलं आणि गोसाचं रूप धारण केलं त्या ठिकाणी आला. धारण केल्याबरोबर सांगितल्याबरोबर त्या जागेला काय झालेला असायला. काय झालं बरं देवा त्या ठिकाणी आला दादा हो विचार गेला धाड जंगल झाडीला झाडी जात जंगलाला. हो त्या टिंग्या वनाला अशा ठिकाणी आला बरं का काय विचार केला देवानं त्या ठिकाणी आला जंगलाचा विचार गेलेला झाला. काट्या कुपाट्या बाजूला काढायच्या आणि शेताशिवाय पट करायची त्या जागेला. काय केलं देवाने काढ्या कुपाट्या बाजूला काढायचं शेत तयार करायचं असा विचार मनामध्ये केला त्या हात लावला होता शिराला विचार केला मनाला सत्ययोगाला. असा जर बाबा विचार केलेला असा आहे मनाला हा तेवढ्या टायमात हात लावला होता शिराला विचार केला मनाला भगवंतानी त्या टायमाला. हे देवा लक्ष देवा होईल आणि भक्ताच्या नावाला बरं का निलेश महानवर त्यांचं नाव निलेश भाऊ नावाचं महानवराच्या बाळाना आणि निखिल महानवर त्यांचं नाव नितीन भाऊ नावाचं आणि कंडारी या गावाचं बरं का गाव म्हणलं तर त्यांची कंडारी असायला गावाचं. आणि म्हणजे ते सदा कोपणाऱ्याचे नातू असायला बरं का हा तर अशा भाविक भक्ताने विचार केला मनाला 200 रुपयाची दक्षिणा दिली जेव्हा तुम्हाला आज जाऊ मी म्हणायला नाता
तू पैसे द्यायला हो. आनंद वाटला जीवाला म्हणून होळी आली ते आपल्या गावाला म्हणून तर अशा भक्ताला का आशीर्वाद देणार बाबा? अशा भक्ताला आशीर्वाद द्यायचा म्हणता का दादा तुम्ही हो. पहिला माझा किरण पहिला माझा पहिला माझा किरण पहिला माझा किरण देवाच्या चरणाला फिरू देवाच्या चरणाला देवाच्या चरणाला फिरू देवाच्या चरणाला माझा किरण माझा किरण माझा किरण माझा हे देवा लक्ष ठेवा होईल आणि भक्ताच्या नावाला बर का? बापू काय? हे देवा सचिन बापू महानवर त्यांचं नाव बर का? त्यांचं गाव भाविक भक्ताला विचार केला म्हणाला बऱ्याच दिवसाला होळीवाले आपल्या दाराला ऐकी बापू मनोहर नातो म्हणता का? तर मला अशा भक्ताने विचार केला म्हणाला आणि म्हणले 100 रुपये दक्षिणा दिली जावा तुम्हाला तो ज्ञानबा तुकाराम करीत पंढरपूरला अशा भक्ताला आशीर्वाद काय द्यायचा दादा अशा भक्ताला का आशीर्वाद देणार बाबा? बिरू देवा या माझ्या गावा शिवधारा बाबरा शिवदेवा या माझ्या गावा शिवधारा बाबरा देवाच्या मंदिरात येतो पुजारी आनंदात मुंगेराच्या देवा या माझ्या गावा शिवराला
अशा टायमाला काय झालं दादा ते हरा काय झालं बरं बाबा त्या ठिकाण्याला दाट जंगल झाडीला दाढी दाट जंगलाला हो. माहीत करायचे आता दाट जंगल झाडी विचार केला देवानी म्हणे व्यमावाचं रूप पालटलं गोसायचं रूप धारण केलं केलं त्या जागेला हो. निघून गेलेल्या जायला पुढच्या बाजूला केल्यानंतर काय केलं देवा त्या ठिकाण्याला दाट जंगल झाडी नीट करायची आणि शेताची वाहिवट करायची त्या जाग्याला असा विचार केला देवानी त्या ठिकाण्याला राजाने त्या जाग्याला शेत वाटप केलेला जायला पहिल्या सत्ययोगाला राजाने काय केलं बाबा शेताचे वाटप केले होते सर्व जनतेला गोरगरीबाला देऊन टाकायची म्हणून राजाने आज्ञा केली हो. दौंडी गावामध्ये दिलेल्या जायला आणि म्हणले आपल्याला शेतकऱ्याला त्याला शेत नाही त्याला जमीन वाटप करायची बरं का? दौंडी बागा देत्यात दौंडी बागा देत्यात दौंडी बागा देत्यात दौंडी बागा देत्यात निघून गेल्यानंतर त्या चिंपापळ नगरीचा राजा म्हणले विचार केला दौंडी दिली साऱ्या गावाला त्याला जमीन नाही त्याला जमीन द्यायची त्याला जागा नाही त्याला जागा द्यायची बरोबर राजाने विचार केला राजाने विचार केला दौंडी दिल्याबरोबर बळी राजा गेले म्हणले राजाच्या वाड्याला जाऊन काय सांगितल्याबरोबर निघून आलेल्या पहिल्या सत्ययोगाला काय लागले होते बरं त्या ठिकाणी बोलायला दादा हो राजाने तर आज्ञा दिली आपल्याला शेत वाटप केली त्या जाग्याला हो. वाटप केल्याबरोबर आली आपल्या घरवाड्याला आणि आपल्या घरवाड्याला काय विचार करू लागले त्या ठिकाण्याला लागली होती घराच्या घरतीला आपल्या राणीला बोलायला पहिल्या सत्ययोगाला राणीला लागली होती बोलायला राजाने आपल्याला म्हणजे घर नाही त्याला घर दिलं जमीन नाही त्याला जमीन दिली बर का बरोबर आहे तर म्हणजे अशा ठिकाणाला जमीन वहीत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता जाया पाहिजे आपल्याला नंदी हुडकायला आपल्याला 2 बैल आणलं पाहिजे त्या ठिकाणाला ते नांगरावं लागेल पण पडलेली जमीन म्हणले बरोबर आहे का तर अशा ठिकाणी मला विचार करावा लागेल बरं का त्या ठिकाणी आला नंदी आणायचा जायला दादा त्या टाइमाला हे देवा राजकुमार त्यांचं नाव जयकुमार त्यांचं नाव माझा महानवराच्या बाळानं आणि म्हणजे भक्तिमान राजानं आणि या सदाशिव कोपणाऱ्याच्या नातानं भाविक भक्तानं विचार केला मला 200 रुपयाची दक्षिणा दिली देवा तुम्हाला दादा हो म्हातारपणी तुम्हाला सुद्धा लई नसते हो नाथ पैसे द्यायला ना आजा होई गायाला आता म्हणजे उड्या मारायला टुनू टुनू नाही चांगल्या उड्या मारता देवा त्या भक्ताला काय सर्व देणार देवा सांगू माता तुम्हाला हो मला देवाचा नाद लागला हो मला देवाचा नाद लागला Oh
अरे काट्यावर लावला म्हणतो असं वय तुमच्या आईला काट्यावर लावला. तुमच्या आईला जाऊन सांगतो पोरं नाचतात म्हणून असं पोरं लय नासकीत तुम्ही बरं. लगे माझा बोलायला काय म्हणतो पोरं लय नासकीत म्हणून सांगतो तुमच्या आईला तुम्हाला ऐका येत नाही का किती? नीट सांगितलं होतं का हे पण नाचतात का नाचत्यात असं का म्हणायचं होतं आवडतं तुम्ही चालू केलं मध्ये अशाच आहे मला काय झालं तर देवा काय झालं मला त्या ठिकाणाला गेले सिंबाफळ निघला राजाच्या वाड्याला घरी आले बोलतो बळीराजा आपल्या अप्सरीला आपल्या आपल्या घरी बोलत असताना दादा पहिल्या सती अवघला सांगितलं बोलले राजाने आपल्याला त्याला घर नाही त्याला घर दिला त्याला जमीन नाही त्याला जमीन दिली बर का दिलेले असायला पहिल्या सती अवघला पण अप्सरे हा, हा. जमीन वहिवाटाला आपल्याला म्हणले नंदी आणावं लागतील बर का हा हा तर म्हणले आपण काय करू हा. आपल्याला 2 बैल आणायची बर का त्या ठिकाणी आला पहिला नाही जायचं म्हणता का हो. आज जायचं बैल नाही नाही आता नंदी म्हणजे नंदी हा ट्रॅक्टर म्हणजे राक्षसचा अवतार राखीची ट्रॅक्टर आपण बी राक्षसच वापरणार वापरणारी अहो नंदी म्हणजे नंदी हा त्याच्यामुळे पित्त भरपूर नंदीमुळं? हो नंदीचा पाऊस फेर लागे पाहावं लागते बाबा ताबडतोब नंदीला आणायचं 2 गावून आणि आपली शेती करायची हा हा तर म्हणजे लवकर निघायचं करा निघायचं का हो आज जायचं का उद्या अरे बाबा लगेच निघावं हा? मग लवकर नीट करू आपण लवकर हा ए बाबा हा हा तुझ्या घरी जाऊन बायकोला विचारून ये नाही तर बायको कालवा करीत तुझी काय हरकत नाही विचारून द्यावं लागेल मला कारण मला बी जरा पुढं अरे जायचंय. बाबा तू म्हण तुम्ही लय भारी पण बायकोची आरी अरे मग राजा भारी पाटील भारी बायकोची आली हा म्हणून बायकोला विचार घेऊन ये आधी बायको. जावा लवकर अरे अगं कस्तुरे कस्तुरे अरे कस्तुरे कोण आहे का ना देवाला हे देवा लक्ष ठेवा होईल आणि भक्ताचे नावावर बर का गरबा खरंच त्यांचं नाव पिठापुरी त्यांचं गाव आणि रंजूबाई त्यांचं नाव कवळगाव त्यांचं गाव जोडीदार मालिकेला विचार केला म्हणाला 200 रुपयाची दक्षिणा दिली जेव्हा तुम्हाला तर म्हणजे अशा भक्ताला का आशीर्वाद देणार सांगू आता तुम्हाला हो बिरू द्यावा हा बारीक लावण कशाचे? 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 सुपारी लावले हळूहळू, सुपारी लावले हळूहळू, लावणार बाया गेल्या घरी, लावणार बाया गेल्या घरी, लावणार बाया गेल्या घरी, लावणार बाया गेल्या घरी. देवा बाया अशा टायमाला काय झालेलं असायला जेव्हा पहिल्या सत्ती अवघाला काय घडलं म्हणले आपापलं तुला विचारायचं हा हा आणि आपल्या ताबडतोब नंदी आणायला जायचं बाबा जाता का विचारायला मग? विचारायला जातो म्हणता का काय हरकत नाही माझं तर माझं सगळं ऐकते बरं का हा हा आडवं बोलत नाही उभं बोलत नाही सरळ कधी बोलत नाही आयला जगाची वेगळंच ऐकलं तुझं मी. कधी बोल अरे आता ते शीत उभं पाणी कधी नाही बोलत आलं. नाही, सरळ कधी बोलत. हाय तुमची होय का नाही? कोण आहे का ना देवाला अगं मीच आहे मीच 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 आहे का आंधळा आहे काय तुला यायला लागलं का काय का बा? अगं आपल्याला राजाने जमीन दिली जमीन कसली असती हो जमीन जमीन कसली असती हा मग तू येळी का खुळी मला जमीन ठेवलं नाही
अगं बाई रान पिकवायचे जे आपण जे माल खातो का त्यातला दादा तिला जमीन माहित नाही रान माहिती हा असं झालं का आपल्याला रान दिलंय राजाने रान 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 हा रान दिले तिकीट करा बैल आणायचे हा बैल आणायचा कारभारी बैल ए कारभारी बैल नाही आपल्याला बैल आणायच्यात बैल आणायचे हा, ती शेती करायला असं होय हा. बरोबर आणा लवकर जायचं म्हणते हा हा, चालेल. परवानगी नाही. तुझी बायको लय देखणी दिसती बा नाही करताना तशी बघून केली इतकी दाढी आणि इतक्या मिशन ए, नवीन फॅशन आहे ती असं आहे होय. हा, बापावर पडली हा. अरे, डोक्याची केस तर बसतीच लांब लांब दिसते नाही ही पिकेली ती. आता ती नवीन style आहे. हा, आता निघाली नवीन. निघाली असं हा. लय चालू जमान्यातला आहे बाबा. जाणू द्या मला बैल हा. कवा जातो बैल काय आणायला? बोलती रे सोजवळ तुला नाही कवा दारू बोलत नाही आज मी कवा तुला बोलली का तुला नाही नाही कवा पदर पडलाय का मला? अजिबात नाही कवा मग घेतला बी नाही. घेतला बी नाही त्यामुळे काय प्रश्न येत नाही. हाय का नाही हा, तुम्ही चालू द्या मनावर कधी आणि जावं पण पडतीस ना ना पहिलं निघून चालल्या देवा मार्गाला लागले निघून चालल्या देवा मार्गाला लागले निघून
राधे धरवा कोला टाकतरा मावळण बांध बुराय राधे धरवा कोला टाकतरा अशा टायमाला काय झालेलं असायला दादा पहिल्या सती अवघाला पहिल्या सत्ययुगाला काय झालं त्या ठिकाणाला बरं का देवा आहा आपल्या सूर्यला विचारायला बैलाच्या घरी गेला बरोबर आहे की? आणि घरी गेल्यानंतर आपल्या सूर्यला विचारलं म्हणजे आपल्याला बैल आणायचे आहा सचिन महानवर आणि हिंदुबाई महानवर. बहीण नाही नातू आजी सचिन महानवर आणि हिंदुबाई महानवर. हे देवा लक्ष्मी देवा होईल आणि भक्ताच्या नावावर हा. का सचिन महानवर त्यांचं नाव काय? आणि हिंदूबाई महानवर त्यांचं नाव असं म्हणता का दोघे जण आला तुला विचार केला म्हणाला 200 रुपयाची दक्षिणा दिली देवा तुम्हाला दादा तर म्हणजे अशा भक्ताला काय आशीर्वाद देणार काय द्यायचा दादा चालू जमान्याचा चालू जमानाचा हो येतोय का कुणाला पण येतोय ना आपल्या ढोल्याला येतो का हो चला काय म्हणायचं चालू जमाना चालू जमाना म्हणा चालू जमान्यातलं येतंय का मग बघू काय आलं तर म्हणू हो म्हणू काय मग म्हणावून काय म्हणू मग चालू जमाना कवा म्हणू गाव म्हणू लगेच का आता नाही, उद्या परत घरी गेली अव पलंगावरती सुन बसली थाट मांड करून अव पलंगावरती सुन बसली थाट मांड करून आईला म्हणतोय बायकोला ताब्या भरून आईला म्हणतोय जग 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 बायकोला नऊवारी साडी दरीची चोळी नऊवारी साडी दरीची चोळी बायकोला हा नाही तर माणसाला नाही नाही आईला नाही. कोण ठरलेला घेतलेला विषय आता? बाबा विषय ठरला म्हणून काय म्हणतोय आहा. आणि आईला म्हणतोय दंड घालून नेता तुझा पान 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 अशा टायमाला काय झालं दादा ते वेळेला ताबडतोब घरी गेले म्हणजे आपल्या सूर्यला विचारलं बळीराजानं बरं का आहा ताबडतोब जायचं म्हणजे आपला बैल आणायला महिला आणलेली असायला दादा जायचं बरं बायला का बैल आणायला तुझा मित्रावरती गेले बैल म्हणजे नंदी काय धरून देणार धरून दिलं असायला आपल्या घरवाल्याला घेऊन आहे. शंभू शंकराकडे गेले सांगितलं देवा काय म्हणे बैल आम्हाला जवळ हा हा अशा ठिकाणी त्या माझ्यावर विचार केला म्हणाला भस्म दिला म्हणजे हाताला हा हा भस्म हातामध्ये घेतला नंदीवरती टाकला बैल झालेली असायला असली दोन बैल जवळ आली धरायला हा हा तर म्हणजे बैल आली बरं का आपल्या जवळ बरोबर आहे ताबडतोब पकडली बैल हा हा आणि आम्ही आपल्या वाड्याला घरवाड्याला घेऊन आल्याबरोबर आल्याबरोबर आपल्या बायकोला म्हणजे बोलवलं ताबडतोब बैल आणली आपल्या वाड्याला हा आणि म्हणजे पूजा करायला यावं लवकर बाहेर आपल्या राणीला हाका मारलेली असायला अरे, कोण आहे अजून ते त्या ठेक्यावर आहेत का? सासुरे. चांगलं वळण लावलंय अगं बैल आणल्यात आपल्याला बैल कसल्याच्या जो पहिलं अगं तुला बैल माहित नाहीत का नंदी महादेवाचं नंदी आणखी आणखी नव्या जमान्यातली तिला काय माहिती ते होय वा होय वा हा.
आणि कशाला आणले लोक बैल अरे बाबा आपल्याला जमीन नीट करायची रान आपलं जमीन रान नीट करायचं हा. किती रान आहे व? हा? किती रान आहे रान आहे आपला 5 एकर टाक माझ्या गोट ए अगं ती काय वटीत टाकायची वस्तू आहे का बापाने टाकलं होतं का वाटीत हा? तिला काय म्हणायचं नोट हातात आहे ते नोटला घ्यायची घ्यायची. ती वटीत बैल मागती का जमीन मागती का नोट मागती मला बी कळलं ती लावून बघ. बरोबर आहे की. ही बैल आणले हे आपल्याला 2 बैल आणले काय करायचं यांना पूजा करायची म्हणजे यांची नदीची पूजा हो बैल का बैल अगं कारभारी बैल ए कारभारी बैल नाही बैल आणले कारभारी बैल अगं बाई, ही बैल आहेत बैल हा. आणि यांना तोंड पिले आहेत की पुढे बघती कशी तू उलट आले कोणी हे कुंड ये इकडून ऐका अरे बाबा ही बैल बी तू जायची झाड मुठीत बघ बैल का हा यांना शिंग नाही ते काय नाही कसं बनवाय टाकलं स्वतः असं का हा. आणि तोंड कवा पाडायचं हा तोंड तोंड पाडायची पुन्हा किकड्यानं असं होय तोंड आले हा योग आले तोंड अगं बया हा पुन लवकर बैला बोल त्यांची मुंडकी मेंढरावणी खाली ए बैल तशीच असतात तशी असते हा. थोडी बैल तू अजून बघितलीच नव्हती नाही ना मला काय माहिती हो बैल पूजा कर आपलं पटकन अगं बया कारभारी बैल बैल धडकते ते. बिगर शिगाची बैल कारभारी बैल म्हणलं की बैल मारतात त्या डोंगराच्या बैलावणी आता काय काय राहिलं जर्शी ती जर्शीची जर्शी होय हा. आणि लागते त्याच्यामुळेच काय हा ऊन नाही काय नाही नाही, नाही, वाका वाका करते द्यावं वय, 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 वय. कर पूजा लवकर चल जर्शीची आहे ती जर्शीची जर्सी तवा तर लागते ती अगं माल त्याला पूछ अगं कारभारी बैल आपल्याला आणल्यात बैल कारभारी बैल, नाही बैल. हा. अशी कशी पुंजाई दिसते वरील पायावर पाणी नाही काय पाणी टाकले की बैल नाचत येत. नाचते ती काय उभाच राहत नाही मग म्हणजे बेने बेने लांबणं पडतो पदून पडतो एक काय का दावा काय तर हा? सोनं नाणं दाव. सोनं हा, नाणं सोनं नाणं काय आमच्यात किती झालो सोनं नाणं इकडे आल्या इकडे असा डाव्या हाताला की डाव्या हाताला. बसले ती काय बोलते तू अरे अरे मी कवा तुला अरे तुला बोलते का आता लय सरळ बोलायला लागली बघ हाय का हा, नाही लय कवा एवढ्या म्याकडे एवढं कधी डोरलं गळ्या काळा म्हणी घातला का आणि सोनं नाणं दाव म्हणतोय बैलाला. माग आली का कशाला माग आली का त्याला बघून मला बघून बैल पूजा पुरती जाणतो होय मला नाही नाही पुन्हा बी खाण्याला भाकरी आणायला मीच का हा तू बरं असू दे कारभार चल चल ही धावलं सोनं जाऊ नाणं. लवकर ही धावलं सोनं धावलं का धावलं की बर समज काढली नवऱ्याची काढली चांगली चांगली बरी बायको चांगली ती. येडा बोला नवरा आहे माझा कारभारी किती चला बोला घे घे घ्या की गेला मला रुचून तवा घोड्यावर बसून गेला मला रुचून तवा घोड्यावर बसून गेला बाजूला माझा लग्न जातून गेला बाजूला माझा लग्न जातून गेला
तवा घालत हसून बोले माणूस गोड तवा घालत हसून गेला बनला रे अशा टायमाला काय झालं दादा काय झालं बरं का त्या ठिकाणी आला पहिला आणली बळी राजाने आपल्या घरी आणली बरं का आता म्हणले दादा बैला आणले बरोबर आहे पण म्हणले आता होत नाही म्हणले त्याला नांगर नाही शिवण नाही पाणी प्यायला डेरा नाही हा सगळी सोय आपल्याला करावं लागेल ताबडतोब जायचं म्हणजे अगोदर सुताराच्या वाड्याला सुताराच्या वाड्याला जायचं हो तयार करायचं म्हणजे शिवण तयार करायची शिवळ हो पुन्हा नाडा घ्यायचा पुन्हा जायचं मागाच्या वाड्याला नाणा घ्यायचा कुंभाराच्या वाड्याला जाऊन एक किडी घ्यायचे हा आणि नंतर म्हणजे आपल्याला कुठे तर बैल घेऊन रानमध्ये कसायला जायचं सगळं घेतलंय सैला हो मग निघायचं म्हणता देवा निघायचं आता पहिले घेऊन निघून चालले देवा मार्गाला लागले मार्गाला लागले देवा मार्गाला लागले पुढे निघून चालले देवा मार्गाला लागले मार्गाला लागले देवा मार्गाला लागले
कप केला का घरची पोरणी पण यायला बंद करते रे कवा 10 वाजून गेल्या एक खेपा होता समोरच्या हातामध्ये बरं आजच्या टायमाला काय झालं दादा काय झालेलं असायला सकाळच्या बारी उठलं नांगूर घातला गाडीमध्ये त्या जाग्याला सदा बाबा नांगूर गाडीमध्ये घातला आणि कुठं निघून चाललेली असायला निघून रानामध्ये जायचं दादा आता तर शेत कसायला जायचं बर का हा काय करायचं असतं बैल धरलेले असायला नांगूर झुपला त्या टायमाला नांगूर झुपल्याला असाय पहिलं तास आलं पहिलं दुसरं तास आलेला असायला गणपती मावला मसुबा काम लागू दे सुते असं म्हणल्याबरोबर पहिलं तास आला आणि दुसऱ्या तिसऱ्या तासाला बाबा दुसऱ्या तिसऱ्या तासाला पाचव्या तासाला नांगूर तर तटलेला असायला नांगूर तटल्यावर बळी कुंभ्या काय लागली होती बोलायला काय बोलत असाय त्या वेळेला दादा बोला नांगूर तटला आपल्याला टिकाव गोरा आणि नांगराला फळाला काय लागलं ती बघायला असं म्हणल्यावर टिकाव खोरा आणला आणि काय केलेला असाय त्या बळी कुंभ्यानी बाबा आणल्याबरोबर खाणायला लागली होती हाताने माती त्याच्यावरनी त्या जाग्याला माती चालल्यानंतर काय दिसलेला असाय त्या बळी कुंभ्याला सोन्याची पेटी लागली नांगराला दादा सोन्याची पिटी लागते आणि काय बोलत होती दोघ जण नांगर करे बर का हा लक्ष द्यावा गोविला भक्ताच्या नावाला म्हणलं तर लक्ष द्यावा वविला आणि भाविक भक्ताच्या नावाला तुझं भाऊ नावाचं आणि म्हणले गावच्यांचं गाव म्हणलं तर कंडारी शिंदेच्या बाळाला आनंद वाटला जीवा हाताना पाची बोटाना धर्म केला द्यावा तुम्हाला त्या भक्ताला काय आशीर्वाद देणार देवा 51 रुपये धर्म केला अशा भाव भक्ताला आशीर्वाद काय द्यायचा दादा हो तुला भांडार द्यावा काय झालं दादा नांगूर चालू झाला म्हणले पहिल्या तास आलं दुसऱ्या तास आलं तिसऱ्या तासाला नांगूर गुतला गेला हा आणि गुतल्यानंतर म्हणले आधी नांगऱ्या बोलतो ते नांगूर खाणाऱ्या नांगर करायला शाबास अरे बाबा म्हणले आपला नांगूर काय हलाला हा तर म्हणले आपल्याला टिकाव खोर आणावं लागेल काहीतरी ह्या फळाला अडकले जा लवकर आणलं हे गावात त्याने ताबडतोब गावामध्ये गेला म्हणले टिकाव खोर आणला आणि उकरायला सुरुवात केली उकर लवकर चांगलं तुमला असलं तर मी उकरल्या घेतो. बरोबर बाबा हा. एक दिलाची एक मुसाची अशी सोन्याची पेटी त्या नांगराच्या फळाला लागली बर का मी घेतो आता हे हे देवा हा. अरे बाबा ती कुणाला घ्यायची वस्तू नाही का? काहीतरी म्हणजे चमत्कार असावा त्या देवाचा तसं काय असलं तर तू घे आणि मग चांगलं असलं तर तो ने मी घेतो आणि असं नाही करायचं बाबा दोघांनी वाटून खावं तसं नाही खायचं हा. मी लय कष्ट केले अरे तुला कष्ट केलं असलं मी आम्ही नांगूर धरला तर म्हणले ताबडतोब ती एक मुसाची पेटी बाहेर काढायची आणि राजाच्या राजवाड्याला घेऊन जायचं आईला राजाला द्यायचं म्हणल्यावर बी अवघड आहे. अरे बाबा धन दान दिलं आपल्याला जमीन दान दिली राजाने धन काय आपल्याला दान दिलं नाही बर त्याच्या धन त्याला द्यायचं जायचं म्हणतो की हो आईला
मोठी पंचायत काय सुद्धा पंचायतने आपल्याला राजाने जमीन दिली दान हा त्यातलं थन दान दिलेलं नाही बाबा. द्यायचंच मग ती राजाच्या वाड्याला पिटी नेऊन द्यायचे. धावत या पळता धावत या पळता धावत या पळता धावत या पळता निघून या चालेल चालेल मार्गाला लागेल लागेल निघून या चालेल चालेल मार्गाला लागेल लागेल लांबदुऱ्या पल्याला पल्याला लांबदुऱ्या पल्याला पल्याला राजाच्या ह्या वाड्याला वाड्याला राजाच्या ह्या वाड्याला वाड्याला राजाच्या ह्या वाड्याला वाड्याला राजाच्या ह्या वाड्याला वाड्याला वाड्याजवळ जाऊन जाऊन हाया लागली मारायला मारायला हाया लागली मारायला मारायला हाया लागली मारायला मारायला राजाला ह्या बोलत बोलत पत्राला सांगते सांगते पत्राला बोलत बोलत राजाला ह्या सांगत सांगत निघून या आल्याची आल्याची वाड्याच्या ह्या जवळ शिपाईला बोलत बोलत दोघाला ह्या सांगत सांगत शिपाई ह्या दादाला दादाला शिपाई ह्या दादाला दादाला बरानं मांडल मांडल स्वराच्या गादीला गादीला हे देवा हा ताबडतोब त्या शेतकऱ्यांनी काय केलं बाबा उचलली पिटी नेली बर का राजाच्या वाड्याला. पेटी लवकर दे बाबा चल ओ राजा बोलायचं. आला काही धडा धडा माथा माथा धडा धडा माथा माथा. अरे हे राजाचा वाडा आलाय मता मता करतोय पण हाका मारली तर कुणी आव म्हणे ना अरे वा कोणतरी असेल इथं. मी तर कटाव तुला म्हणत होतो ना का आपलं तिकडेच काहीतरी अरे नाही बाबा इमानदार कोण नसतं राजाच्या वाड्यात. नसतं का सकाळ संध्याकाळ गर्दी असते. कशामुळं धंद्यामुळं ही धांद्यामुळं कोणाचं जमत नाही. कोणाला नाही का उन्हाचं नाही जरा थोड्या वेळाने 2 शिपाई येतात त्यांना आपण राजाला बोलवायला लावू. तर कुठं बसायचं आणि खायचं का काय नाही इथं उभा राहायचं. आता येतात बाबा शिपाई राजाकडे तू लगेच निघतात म्हणजे आता हात मारल्यावर. त्यांची वाट बघत तर जा काय पोटात कावळ वरलेला अरे म्हणले काय जेवायचे का तुला हा. कामदाराची हाठोळा म्हणले प्यायला. हित हो देवा सांगायला लागला होतो तुम्ही आता होतोय चहा हा. तोवर बोला म्हणून. काय झालंय मग पुढच्या बाजूला अरे बाबा दाबडतोब राजाला हाक मारायचे हा आणि हे असणारी पिठी राजाचा हवानी करायची म्हणजे. बरोबर आहे की हो राजाला हाका मारायचा आता मारायच्या बाबा. मारतो का मी मारतो तुम्ही जरा मारा मोठ्या आवाजाचा आहे मार मी मारतो. हा. हो राजा सरकार राजा सरकार राजा सरकार. कोण आलंय रे? ए, आम्ही आहोत शेतकरी बळीराजा. शेतकरी हो का रे बाबा? अहो देवा आता म्हणले राज्य सरकार तुम्ही आम्हाला जमीन दान दिली पण त्यातलं धन काय दान दिलं नाही. बाबा हो तर म्हणजे सोन्याची पिठी आम्हाला त्या नांगराला सापडली.
ही सापडली तुमचं- बाबा. तर म्हणली ही तुमची पेटी तुम्ही घ्यावा. आम्हाला काय पेटी पिटी पाहिजे नको. तुम्हाला ज्या दिवशी जमीन दिली का हा त्या दिवशी सगळं दिलं बाबा. हे राजा तुम्ही सांगितलं म्हणले जमीन दान दिली पण त्यातलं धन दान दिलं असं काही सांगितलं नाही. मग आता काय करायचं हे म्हणता? राजा होय काय झालं म्हणले होय धर्मराजाचा आणि म्हणले विचार झाला मोठा. होय त्या ठिकाणी काय झालं होय धर्मराजा एक राजा होता म्हणजे त्याला एक पेटी देत बामणाला म्हणले एक जागा दान दिले. बर त्या जागेमध्ये धन सापडलं. होय त्यांनी काय केलं त्या सावकाराच्या वाड्याला घेऊन गेला. बर सावकाराच्या वाड्याला गेल्यानंतर 4 चौघ सावकाराच्या वाड्याला थांबले होते. बर त्यांनी काय केलं राजा सरकार म्हणजे तुमचं धन सापडलं हाणा तुम्हाला. बर त्यावेळेस राजाने सांगितलं भावना हो हे धन म्हणले सगळं तुला दान दिलं म्हणले नाही म्हणले राज सरकार तुम्ही मला फक्त जागा दान दिली धन काय दान दिलं नाही. बर ही म्हणले विचार केला धर्मराजाकडे. बर धर्मराजाला विचार पडला मोठा आता धन बामणाला द्यायचं की सावकाराला द्यायचं. मग दोघांनी विचार केला म्हणजे आपल्याला काही निर्णय सुटत नाही. हा विचार केला दोघांनी निघाले म्हणले कुठं तर म्हणले श्रीकृष्णाच्या पाताळामध्ये वाड्याला. वाड्याला हो आता म्हणजे श्रीकृष्णामध्ये नाही तोडायचा. श्रीकृष्णापाशी नाही तोडायचा देवा. अशा वेळेला काय केलं भीमदादा म्हणतोय दादा मला पण यायचं तुझ्या बरोबर का पाताळाला. बर मग म्हणले तिघजण गेले म्हणले पाताळाला. तिघ जण पाताळाला गेलेले असायला. पाताळाला गेल्यानंतर काय घडलं बाबा झाला भला दिप्पड माणूस एका पिंपळाच्या झाडाला बांधला होता. शबाद आणि बांधल्यानंतर हॅलो चहाला घ्या चहाला चहाला घ्या. तर म्हणले काय झालं तिथं पिंपळाच्या झाडाला माणूस बांधला उकळूक देत असताना रक्ताच्या कारंजा उडू लागल्या. शबाद आणि मग धर्माला म्हणजे दया ज्याला दया आहे तो धर्म करतो. ज्याला दया नाही ती धर्म करीत करीत नाही बाबा. म्हणून मग त्यावेळी धर्माला दया आली आणि श्रीकृष्णाला म्हणू लागले धर्मराजा काय बोलू लागले श्रीकृष्णाला धर्मराजा देवा. देवा होय. हे म्हणजे एवढा मोठा धिप्पड माणूस या पिंपळाच्या झाडाला का बांधला मला मोठं वाईट वाटतंय म्हणले ताबडतोब त्याला सैल करा. होय असं म्हणल्याबरोबर सावकार बरोबर ब्राह्मण बरोबर भीमदादा बरोबर शबाद तिघांनी विचार केला की माणूस कोण बांधला होता बाबा. कोण होता देवा. कलियुग बांधला होता कलियुग. कलियुग आणि त्या श्रीकृष्णाने डोळं उघडून चाकून उघडल्या बरोबर तो माणूस शांत झाला. शांत झाल्याबरोबर शांत झाल्याबरोबर जरा पुढे गेले होय. वाड्यात जायचं. भीम म्हणतो दादा मला हितच वाटून दिलं तर गदेने डोकं फोडी. लोका बामण म्हणतो धन माझं. सावकार म्हणतो धन माझं. मग धन कुणाचं नेमकं. अरे धन कुणाचं बाबा ह्या कलियुगाचा वारा सुटला त्यामुळे मन बदलली सगळ्याची. कलियुगाचा वारा सुटला म्हणून मन बदलली. मन बदलली बाबा. चला पेते ती बर चालेल. जगार व्हायचा येतात तुम्हाला नाही पेटी. हा? घ्या ना इकडे आता नवीन खोड केली मी आधी. जीव ठेवलाय नवीन खोड केली मी आधी. नवीन फड गेली आता काय सांगायची काय आरा तुऱ्याची आहे ना म्हणून आता दुसरीकडे आधी गुढी लावली. ए, या म्हणजे. जायला ऐकून नका.
मला काय बोला एकाला सुद्धा सुट्टी नाही सगळी ते निवडली येऊन काय एवढ्या तावडी त्यांच्या गरम करून गार झालाय चला की आता काय तरी मला चला चला बाकी काय नाही चला तात्या तात्यो चला बरोबर हा बोला लक्ष देवा बघाव विला भगताच्या बघा नावाला लक्ष देवा बघाव विला भगताच्या बघा नावाला भगताच्या बघा नावाला
बघा जीवाला आनंद वाटला बघा जीवाला आनंद वाटलाय बघा जीवाला आनंद वाटला बघा जीवाला उद्या बघा हे हातानं पाठी बघा रे वावरानं उद्या बघा हे हातानं पाठी बघा रे दिला बघा सोडून एक बघा रुपया दिला बघा सोडून एक बघा रुपया लावला माझ्या बघा बाळाला बाळाच्या बघा होतीला लावला माझ्या बघा बाळाला मंडळाच्या बघा होतीला लावला माझ्या बघा बाळाला मंडळाच्या बघा होतीला लावला माझ्या बघा बाळाला मंडळाच्या बघा होतीला बळी बघा गुण ताली बघा हे गुणा बळी बघा हे गुण ताली बघा देवाने गुणा बळी बघा हे देवा लक्ष ठेवा भविलानी भक्ताच्या नावावर बर का कृष्णा महानवर त्यांचं नाव आणि गौंडराचे आपलं कंढरी त्यांचं गाव भाविक भक्ताने विचार केला मनाला आनंद वाटला जीवाला बऱ्याच दिवसांनी भविवाली आला आपल्या गावाला तर अशा भाविक भक्तानं आणि 100 रुपये दक्षिणा दिली देवा टाका आम्ही काय करायचं अरे बाबा अशा भाविकाला काय आशीर्वाद देणार सांगू म्हणता तुम्हाला लहानपणाची आयो झाली मुरळी बालपणाची लहानपणाची झाली मुरळी बालपणाची लहानपणाची झाली मुरळी बालपणाची लहानपणाची झाली मुरळी बालपणाची लहानपणाची झाली मुरळी बालपणाची पैसा पाणी घरात डाग दागिना घरात 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 बाई विद्या मनाची नाचून गाऊन जाईल बाई विद्या मनाची लहानपणाचे
वाटून झालंय अशा टायमाला काय झालेलं असायला देवा पहिल्या सती अवघाला राजाच्या वाड्याला गेला बळी राजा घेऊन ती पिटी घेऊन गेला असायला निघून आली आपल्या घरवाड्याला काय लागली होती बोलायला पहिल्या सती अवघाला काय लागली होती बरं बोलायला तर नीट करायची पहिल्या सती युगाला पिटी झवाऱ्याच्या खोलीला ठेवलेली असायला येवाऱ्याच्या खोलीला पेटी ठेवल्यानंतर राजा काय बोलतो त्या ठिकाण्याला पिटी लागली होती घुमायला देवाऱ्याच्या खोलीला इचार केला मनाला राजा धुरायचानी त्या येळाला राजाने मनामध्ये विचार केला या पेटीमध्ये काहीतरी घुमतोय आवाज येतोय असा विचार केला राजाने त्या ठिकाण्याला पिटीचं कुलूप पाहिजे काढायला तर गाव गावचं सोनार बोलिवलं पाहिजे त्या जाग्याला एक दिलाची एक जीवाची एक मुशीची पेटी होती त्या ठिकाण्याला त्याला कडी नाही कोंडा नाही त्या प्रकारची पेटी होती त्या ठिकाण्याला हा तर म्हणले आता ही पेटी बोलण्यासाठी गावगावचं सोनार बोलवायचं आहोत बरं का गाव गावचं सोनार बोलिवलं पण पिटीचं कुलूप काय उघडलेलं नाही त्या आता जाग्याला त्या मुसाच्या पेटीचा काय विचार करावा राजा विचार करू लागला हात लावला होता शिराला विचार केला मनाला राजा धुराईत काय लागला होता बोलायला काय लागला होता बरं बोलायला गावगावच्या सोनाराला विचार बोलला होता मनाला आणि काय सांगत होता त्या आपल्या लोकांना अंतरी कळाला शंकर भगवानाला त्या टायमाला पिटी उघडलेली आहे त्या जाग्याला हो पार्वतीला भगवान लागला होता बोलायला त्या टायमाला काय लागलं होतं बरं पार्वतीच्या शंकराला बोलायला जाणव जावा लागण मानव मूर्ती राजाला असं संकट पडलंय त्या जाग्याला अशा पेटीला म्हणजे हात लावल्याशिवाय निघणार नाही कुणाला आता गेल्याशिवाय मार्ग नाही गोसाव्याचं रूप धरलं शंकराने निघून आला मानव मूर्ती राजाला तीन ताळ कमानाला अरे त्यांचं बाळ लगेला त्यांनी गोसाळ्याचं रूप धारण केलं शंकराने आणि आली त्या ठिकाणी आला गोसाव्याचं रूप धारण केलेलं पिटीच्या जवळ आल्याबरोबर काय केलेलं असायला त्या शंकराने काय केलं त्या ठिकाणी गोसाई रूपात आलेल्या हात लावला पिटीला हा दादा विचार केला म्हणाला हो पिटी का जर खोलल्याबरोबर त्या जाग्याला काय घडलं म्हणलं त्या ठिकाणी आला रक्ता सुंदर पडलेलं बाळ त्या जाग्याला होतं पिटी मध्ये त्या जाग्याला हो पिटीचं बाळ काढलं त्या जाग्याला पिठी दोनची बाळ बाहेर काढलं म्हणतात त्या जाग्याला आनंदी आनंद झाला राजाच्या वाड्याला हा हा तेवढ्या वेळेला हो सूर्याला म्हणतो उगू नको चंद्राला म्हणतो माळू नको असं तेजस्वी बाळ निघलं चंद्राला म्हणतोय उगू नको सूर्याला म्हणतोय मावळं नको असं तेजी सूर्य बाळ जलमलेला असायला राजाच्या वाड्याला हो आनंद वाटला होता राजाला मौनावती राणी आली त्या जाग्याला काय लागले होते आपल्या राजाला बोलायला राजाला लागली होती बोलायला तेवढ्या टायमात काय झालेलं असायला पहिल्या सती अवघाला काय झालं असायला बरं देवा आजच्या टायमाला काय झालेलं असायला राजा लागला होता मौनावती राणीला बोलायला आपल्या राणीला राजा काय बोलतो त्या ठिकाणी आला धावत पळत राजाच्या वाड्याला आली मौनावती राणीने त्या पिटीच्या जवळ जाऊन विचार केला मनाला पहिला सती अवघाला जवळ गेल्यानंतर ते तेजपुंज बाळ पाहिलं बरं का त्या महिना होती राणी त्या ठिकाणी आला अशा टायमाला काय झालेला असायला मौनावती राणीने त्या येळाला काय लागली होती बरं राजाला बोलायला